नमस्कार, मी अमोल. S9च्या व्यक्तिवेध या सदरात आपलं स्वागत. एखाद्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी स्वतःची अस्तित्व पणाला लावणारी माणसं फारच कमी असतात. या अशा व्यक्तींचा वेध आपण व्यक्तिवेध या सदरात घेणार आहोत. 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. चर्चा करण्यासाठी आपल्याला असं एक व्यक्तिमत्व जे या एड्स जनजागृती मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग ज्यांनी घेतलेला आहे ते म्हणजे भांडूपच्या विजय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संतोष कासले. संतोष कासले सर, आपलं S9च्या व्यक्तिवेध या सदरात आपलं सर्वप्रथम स्वागत. धन्यवाद सर. आपण 2008 साली सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि नंतर आपण आपलं उर्वरित आयुष्य हे या जनजागृती मोहिमेमध्ये आपण पणाला लावलेलं आहे. तर यामागची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली त्याबद्दल थोडं सांगा. आज जगात HIV एड्सने बाधित अनेक लोक आहेत आणि ज्या प्रमाणात ते काम व्हायला पाहिजे तशा प्रकारचं काम होत नाहीये म्हणण्यापेक्षा आपले प्रयत्न अपुरे पडत आहेत. मग या दृष्टिकोनातून कुठेतरी मी गेली अनेक वर्ष या क्षेत्रात आहे आणि नोकरी करून हे करताना थोडीशी अडचण येत होती. त्यामुळे एक ठरवलं होतं की 20 वर्ष पूर्ण झाल्याने मला एक माझं पेन्शनेबल सर्व्हिस झाल्यानंतर मी या क्षेत्रात पूर्णपणे झोकून द्यावं. कारण आज HIV बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोणीतरी पुढाकार घेऊन असं काहीतरी करणं हे आवश्यक होतं. त्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न होता. तर तुम्ही कासप्लॅन या संस्थेशी प्रेरित होऊन तुम्ही तुमच्या विजय क्रीडा मंडळाला सोबत घेऊन तुम्ही या प्रकल्पाला सुरुवात केली. तर त्याबद्दल थोडंसं सांगा सर. यापूर्वी 1979 साली आमची या संस्थेची थोडीशी सुरुवात झाली आणि त्या माध्यमातून कार्यरत असताना विविध स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही करत होतो. त्याच प्रयत्नात असताना भांडूपमधील कासप्लॅन या सेवाभावी संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्याकडून मिळणारं अर्थसहाय्य आपल्या समाजासाठी कसं देता येईल या दृष्टिकोनातून एक प्रयत्न करण्यात आला आणि हा प्रयत्न करत असताना सुरुवातीला 1991 साली संस्थेचं नोंदणीकरण करण्यात आलं आणि ते नोंदणीकरण केल्यानंतर 1992 साली संस्थेच्या वतीने सुरुवातीला कथा कादंबरी वाचनालय सुरू करण्यात आलं आणि त्या कथा कादंबरी वाचनालय कासप्लॅनच्या सहकार्याने सुरू केलं. त्या व्यतिरिक्त सुरुवातीला हे करताना संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिरापासून सुरुवात केली होती आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गेली 22 वर्ष हा उपक्रम सुरू आहे. परंतु आर्थिक स्रोत नसल्यामुळे कायमस्वरूपी कुठले उपक्रम सुरू करणं जरा कठीण जात होतं. म्हणूनच कासप्लॅन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला 1992 साली कथा कादंबरी वाचनालय सुरू करण्यात आलं आणि त्यांच्याच माध्यमातून पुढे जी संस्थेच्या वतीने 1989 साली सुरू करण्यात आले बालवाडी वर्ग होते त्यांना मदत करण्यात आली आणि त्याला एक चांगलं स्वरूप देण्यात आलं. आणि हे करत असताना मग त्या काळाची गरज होऊन 1994 साली त्या कासप्लॅन या संस्थेच्या वतीने त्यांच्या सहकार्याने भांडूपमध्ये एक सेवाभावी असं ना नफा या तोटा तत्वावर संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं. त्याचप्रमाणे त्यावेळेला रुग्णांना होणारी जी मदत होती ती कुठेतरी कमी पडत होती. तर त्या दृष्टिकोनातून कासप्लॅन या संस्थेच्या सहकार्याने आम्ही रुग्णवाहिका सेवा सुद्धा प्रदान करण्यास सुरुवात केली आणि हे कार्य पुढे नेत असताना त्याच माध्यमातून पुढे असंच लक्षात आलं की ज्या रुग्णवाहिका सेवा प्रदान करत असताना असे लक्षात आलं की HIV एड्स या रोगाला पीडित बरेच लोक आहेत. प्रत्येकाला ॲम्ब्युलन्स जाते त्यावेळेला त्या अशा प्रकारचे जेव्हा रुग्ण आढळतात तेव्हा त्या चांगल्या प्रकारची हे मिळत नव्हती. म्हणूनच सुरुवातीला 1996 साली एक HIV एड्स जनजागरण पदयात्रा कासप्लॅन या संस्थेच्या सहकार्याने सुरुवात केली आणि त्या माध्यमातून पुढे कार्यरत असताना मुंबई जिल्हा एड्स निदान संस्था यांच्याकडून या ठिकाणी मुलुंड चेक नाका येथे एड्स ट्रक चालक व सहाय्यकांकरता एड्स प्रतिबंधात्मक उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून तेथील ट्रक चालक व सहाय्यकांना आमच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने तिकडे त्यांना माहिती दिली जायची. त्याचप्रमाणे गुप्तरोगावर मोफत औषधोपचार तिथे त्यांना दिला जायचा. त्याचप्रमाणे पुढे जाऊन की हा HIV एड्स इतरांना त्या जे HIV बाधित होते त्यांना इतर सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंगची सुविधा सुद्धा दिली जायची. आणि अशा प्रकारचं काम करत असताना मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या सहकार्याने आणखीन एक उपक्रम 2002 साली ज्याच्यामध्ये दिशा प्रकल्प म्हणून. तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की हा जेव्हा तुम्ही पहिला प्रोजेक्ट हँडल केला तुम्हाला पहिला प्रोजेक्ट मिळालेला तेव्हाच्या वेळी तुम्ही हा जेव्हा प्रोजेक्ट मिळताना तुम्हाला नक्की काय अनुभव आले? सुरुवातीला एक विजय क्रीडा मंडळ म्हणून आमची जी भूमिका होती मी ज्या याच्यामध्ये त्यामध्ये एक थोडासा लिमिटेड स्कोप होता असा की लोकांची फक्त सेवा करायची पण त्याच्यामध्ये कुठेतरी व्यावसायिक स्वरूप नव्हतं. परंतु
अशा प्रकारचा एक वेगळा प्रकल्प हाती आल्यामुळे त्यांची वेगळी प्रकार कसं हे असतं की सिस्टीम कशी असते, त्याप्रमाणे कसे डॉक्युमेंट्स मेंटेन करावे लागतात, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली आणि त्या माध्यमातून पुढे तशा प्रकारचे उपक्रम आम्ही आयोजित करण्यात आले. सर तेव्हा फायनान्शियल आपली पोझिशन्स कशी होती? फायनान्शियल पोझिशन म्हटलं तर आपल्याकडे सरकारी किंवा गैर सरकारी याच्यामधून कुठलंच अनुदान मिळत नव्हतं, परंतु ह्या मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था या संस्थेने आपलं एक रेकग्निशन दिलं म्हणायला हरकत नाही, कारण त्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा प्रोजेक्ट मिळाला तेव्हा कुठेतरी असं दिसलं की असं कधी उपक्रम ही संस्था आणखीन राबवू शकते आणि म्हणूनच 1999 पासून हा उपक्रम राबवल्यानंतर 2002 साली याच संस्थेच्या माध्यमातून वेश्याव्यवसायातील स्त्रियांकरता जो HIV एड्सचा प्रतिबंधात्मक उपक्रम आहे, जो दिशा या नावाने आम्ही सध्या चालवतो, तो 2002 साली त्याच संस्थेच्या वतीने आम्हाला मिळाला आणि त्या माध्यमातून अशाच प्रकारचं काम पुढे ठेवलं. तेथील सर्वेक्षण करण्यात आलं, त्याच्यात त्या लोकांचे HIV एड्सचं किती त्यांना माहिती आहे त्याबाबत माहिती करून घेतली. नंतर त्यांना गुप्तरोगांविषयी त्यांना आम्ही माहिती दिली आमच्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वतीने आणि त्यानंतर त्यांना वैद्यकीय सुविधा मोफत प्रदान करण्यात आल्या आणि त्या माध्यमातून पुढे काम करत असताना 2005 साली FHI म्हणजे फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल आणि सोसवा या संस्थेच्या सहकार्याने घाटकोपर ते मुलुंड या विभागात कार्यरत ज्या बालबाला आहेत त्या बालबालांकरता संस्थेच्या वतीने आस्था प्रकल्प कार्यरत करण्यात आला. ह्या प्रकल्प कार्यान्वित करत असताना त्याची सुद्धा भूमिका सारखीच होती की या प्रकल्पाअंतर्गत आपल्याला सुरुवातीला त्यांना सगळ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यांना HIV बद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या बारमध्ये जाऊन आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांना विविध प्रकारच्या सुविधा प्रदान करण्यात येतात आणि आपले इतर जे कार्यकर्ते असतात ते वेळोवेळी त्यांना जाऊन त्यांना जे काय अडचणी येतात, उदाहरणार्थ त्यांना रेशनिंग कार्डसाठी किंवा त्यांच्या मुलांच्या ऍडमिशनसाठी अशा प्रकारचे जे बरेच त्यांचे सहकार्य केलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना HIV एड्स पासून धोका असल्या कारणाने त्यांना HIV टेस्टिंगसाठी प्रवृत्त केलं जातं. मग काही वेळा सुरुवातीला आम्ही त्यांच्याकडे जाऊन ब्लड कलेक्शन करायचो. आज त्यांच्या गव्हर्नमेंटची सुविधा त्यांच्या मार्फत कशा जातील ह्या आपण त्यांना एक करतोय. अच्छा सर, या संदर्भात तुम्ही मला वाटतं 1-2 क्लिपिंग्स आम्हाला आमच्या दर्शकांना दाखवण्यासाठी आलेले आहेत. तत्पूर्वी आता एक वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण पुन्हा या सदराला सुरुवात करणार आहोत. या सदरात पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर आपलं स्वागत. सर्वप्रथम आपण कासले सरांनी आणलेल्या ज्या क्लिपिंग्स आहेत त्या क्लिपिंग्स आपण पहिल्या पाहणार आहोत. उस हिसाब से मैं पहले बहुत एक छोटी सी एक तिनका थी, कौन सी कोने में थी कुछ समझ में नहीं आता था. अभी मुझे तिनका से समुद्र के हिसाब से बनाने वाले इंसान हमारे कासले सर थे. और हम लोग मुलुंड में भी देखो अभी जैसे कि अभी बहुत से ऐसा जगह के लड़कियां जो बाहर में जो काम करते हैं वो लड़के लोग हैं ना, हम लोग का ICDC में आने के लिए घिचघिचाते हैं और इसलिए हम लोग वो लोग को रेफर लेटर देके वो लोग को अपना अपना जहाँ पे जो म्यूनसिपल का जो हॉस्पिटल है नज़दीक है उधर जाके हम लोग वो लोग को ICDC का चेक करवाते हैं और फॉलोअप लेते हैं कि वो चिट्ठी देने के बाद भी वो लोग गए क्या नहीं गए, और जाके वो लोग नहीं गए तो वो लोग को ज़बरदस्ती भिजवाते भी जाके करो, क्योंकि वो लोग को उदाहरण मैं अपना खुद का देती हूँ. मेरा एक इच्छा है कि एक आशा दुनिया में पहला पैदा हो गई तो दूसरी आशा नहीं चाहिए. कम से कम 4 साल धंधा करने के बाद में वहाँ पर विजय क्रीड़ा मंडल बोल की संस्था खुली स्टार्टिंग में.
नित्यानंद नगर में। वहाँ पर मेरे को पीएचडी के काम के लिए बुलाया गया। 2-3 महीना काम करने के बाद वापस मैंने काम छोड़ा, क्योंकि मेरे को पगार परवड़ता नहीं था और घरवाली का कर्जा था। घरवाली को कमा के देने के बगैर वो घर में रहने को जगह नहीं देती थी, इसके लिए मेरे को वापस काम छोड़ के धंधे पे आना पड़ा। 3-4 महीने के बाद मैं वापस, मेरा दिल कहा कि मैं वापस काम पर जाऊँ। वहाँ पर भले मेरे कम पैसा मिले या ज़्यादा पैसा मिले, मेरा भविष्य बनाना है। जब मैं वहाँ पर काम पर लगी तो मेरी बड़ी लड़की 5 साल की थी और मेरे को उस टाइम पे 800 कुछ पगार था, लेकिन मैं पगार का तो देखा नहीं है। पार्ट टाइम काम करती थी, बाकी टाइम में मैं धंधा करके अपना पेट चलाती थी। लेकिन आगे चल के मेरे बच्चों के भविष्य के बारे में सोचने में मजबूर हो गई, लेकिन कोई रास्ता नहीं दिखा। उस टाइम पे विजय क्रीड़ा मंडल के श्री संतोष कास्ते सर, जो हमारे सबके दाता है, अन्नदाता है, मेरे लिए तो भगवान है, मैं तो मानती हूँ, भले कोई माने ना माने। तो उनको मैंने मेरा विचार बताया मैंने क्या करूँ। तो उन्होंने मेरे बच्चों के भविष्य के बारे में मेरे को एक सलाह दी कि अपने बच्चों को तो बोर्डिंग स्कूल में दाखिला दे दें, चिल्लर रूम में डाल दे कहीं भी। तो सर का बात सुन के मैंने बच्चों को बोर्डिंग में डालने के लिए लेके चला गया, लेकिन वहाँ पर मेरे बच्चों को कोई बोर्डिंग में लिया नहीं, क्योंकि मैं धंधा करने वाली औरत हूँ। धंधा करने वाले औरत के बच्चों को वहाँ पर जगह नहीं है बोल के। तब सर ने मेरे लिए एक मदद की कि अपने ऑफिस से लेटर लिख के दिया और उनके कर्मचारियों में से कर्मचारी को मेरे साथ में भेजा और मेरे बच्चों को बोर्डिंग में दाखिला दिलवाया। और दुआ है वो श्री संतोष कास्ते सर की है, इसके लिए मैं उनके ऊपर गर्व करती हूँ। जब तक जिंदगी रहे तब तक उनके सहारे जीना है और उनके आश्रम में काम करना है। आज मैं इंग्लिश पढ़ सकती हूँ, बोल सकती हूँ, कहीं भी जाऊँ तो वापस आ सकती हूँ। इसका पूरा श्रेय भी कास्ते सर को जाता है, क्योंकि वहाँ मैं इस शहर के या कोई महाराष्ट्र के किसी कोने में भी अगर रहूँगी तो वापस मेरे घर में बच्चों के पास आ सकती हूँ। और एक बात कि वहाँ पर स्थापना करने के बाद में हमको पैसा कहाँ जमा करना ये सोचने लग गया। तो हमने 2-3 बैंक में गया तो वहाँ पर हमारे बैंक का खाता नहीं खुला, कि बोला आप धंधा करने वाले औरत लोग हैं, आपका खाता वहाँ पर खुलेगा नहीं। तो उस टाइम पे हम ये सोचा कि बचत घर तैयार करके फ़ायदा किया, जब हमारा कोई बैंक का बचत घर का खाता ही नहीं खुलेगा। तो बैंक ऑफ इंडिया में गया तो वहाँ के कर्मचारियों ने, मैनेजर ने बोला कि धंधा करने वाले औरतों का बचत घर नहीं बनता है, वहाँ पर खाता नहीं खुलता है, इसके लिए परेशानी हो गई। तो हमने सर को बताया तो सर ने इसके बारे में हमको समझाया, मीटिंग लेके बताया कि क्या करना है क्या नहीं करना है। तो सर ने लेटर लिख के दिए। कम से कम 2-3 महीना लगातार हम बैंक ऑफ इंडिया में जाते रहे और सर ने लेटर पे लेटर देते रहे। आखिर में सर ने जिससे वही बैंक में हमको बचत घर का खाता खोल के दिया, इसके लिए मैं सर का धन्यवाद करती हूँ। सर, एवढ्या प्रसिद्धीनंतरही एड्स पेशंटकडे पाहण्याचा दृष्टिकोन कुठेतरी बदलत चाललाय। जो आधीचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे तो अजूनही तसाच कायम आहे, कारण की या महिलेने जे आपले अनुभव सांगितले आहेत की तिला साधं बँकेचं अकाउंट खोलताना सुद्धा खूप कटकटींना सामोरं जावं लागलं, लोकांच्या असहकार्याला सामोरं जावं लागलं। सध्या म्हणजे हे असाच दृष्टिकोन लोकांचा आहे का, तुम्ही अनुभवला आहे का? दृष्टिकोन असाच आहे, कारण आजही लोक त्या परीने ज्या परीने पुढे यायला पाहिजे तसं सहकार्य करायला पुढे येत नाही। त्यामुळे 2 भावना होत्या की एक तर त्या वेश्या व्यवसायातील स्त्रिया त्या पुढे जाऊन काय करणार आहोत। महिला सक्षमीकरणांतर्गत शासन बोलतो, परंतु ज्या महिलांपर्यंत पोचायला पाहिजे त्यापर्यंत पोचले जात नाहीयेत। कारण प्रत्येक जण आपण थिअरॉटिकल विचार करतोय सक्षमीकरण झालं पाहिजे, पण तळागाळातल्या महिलांचं काय? आज ह्या महिला जर पुढे येऊन बचत गट स्थापन करतायत, ते कुठेतरी वेगळा व्यवसायासाठी हे होत आहेत, तर त्याला कुठेतरी प्राधान्य दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे। आणि तुमचा नियम तर सांगत नाही की आपण अकाउंट देऊ नका, पण तरीही तुम्ही हे करता, मग त्या म्हणूनच त्यांच्या मागे उभं राहणं कुठेतरी गरजेचं होतं आणि म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी उभं राहिलो। आता सर, सध्या या विषयाशी निगडीत अनेक संस्था या फील्डमध्ये उतरलेल्या आहेत, या सोशल वर्कमध्ये उतरलेल्या आहेत, पण आतापर्यंतचं एक ऑब्झर्वेशन आहे लोकांचं की मोस्ट ऑफ या संस्था थेरॉटिकली विचार करतात, प्रॅक्टिकली कोणी इम्प्लिमेंटेशन तिथे देत नाही। तर त्याच्याबद्दल आपला काय अनुभव आहे? काही गोष्टी सिद्ध करणं फार कठीण असतात, म्हणजे एखाद्या एकाची मानसिक वृत्ती बदलणं, मानसिक प्रवृत्ती बदलणं फार कठीण असतं, कारण ते प्रूव्ह करणं। समजा आज तुमच्यासमोर जे उदाहरण दाखवलं, आता मी 2002 पासून काम करतोय, 2009ला ही व्यक्ती जी आहे, जी काय लता माने म्हणून आमच्या जी कार्यकर्ती आहे, ती आज एवढ्या ठामपणे बोलू शकते, कारण तिने एक विश्वास संपादन, आम्ही तिचा विश्वास संपादन केला। तिनेही ठामपणे आम्ही ज्याप्रमाणे सांगू त्याप्रमाणे विश्वास ठेवून पुढे काम केलं। पण अशा प्रकारचं काम करायला वेळ लागतो, त्याला पेशन्स असावा लागतो, त्याला सातत्य असावं लागतं, आणि हे तसं आढळून येत नाही। आणि ते मॅन्डेट नसतं की साधारण एखाद्या फंडिंग एजन्सीचा आपले ठराविक वेगळे मॅन्डेट्स असतात, त्याच्यामुळे त्यांना कॅल्क्युलेशन वाईज त्यांना फिगर्स द्यावे लागतात की आपण किती लोकांचं HIV टेस्टिंग केलं, आपण किती लोकांपर्यंत पोहोचलो। निवड एका व्यक्तींपर्यंत पोहोचणं त्याचं मॅन्डेट नसतं। इव्हन नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनचं पण या प्रकारचं ध्येय आहे की आपण अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोहोचू कमीत कमी वेळात, पण हा एक वेगळा प्रकार आहे।
अच्छा, म्हणजे हे जे सर्व चाललेलं आहे ते म्हणजे एक प्रकारचं असं म्हणावं लागेल की एक प्रॅक्टिकल थेरोटिकल वर्क आहे असं म्हणावं लागेल. कारण की यानंतरचा जो म्हणजे त्यांचा जो पुनर्वसनाचा प्रश्न असतो, कारण की बार गर्ल्स आता बार सध्या बंद पडलेले आहेत, शासनाने त्यांच्यावर बंदी आणलेली आहे. त्याच्यानंतर त्या ज्या महिला आहेत त्यांना सोर्स ऑफ इन्कम कुठेतरी राहिला नाही आणि त्याच्यानंतर त्या या क्षेत्राकडे वेश्या व्यवसायाकडे वळल्या आणि त्याच्यामुळे कुठेतरी या रोगाचं संक्रमण व्हायला एक चालना मिळाली. तर यांचं पुनर्वसनाचं काय, त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे काही उपक्रम घेतलेले का हाती? पुनर्वसन करणं तसं सरकारच्या दृष्टिकोनातून फारच कठीण होऊन बसलंय. कारण जर तुम्ही तो सोर्स ऑफ इन्कम बंद केला तर सगळ्यांना सोर्स ऑफ इन्कम देणं फार मुश्किल आहे. कारण आज बरेचसे ग्रॅज्युएट सुद्धा आहेत, बाकीचे लोक जे पदवीधर आहेत ते सुद्धा आपल्याकडे आहेत. परंतु जर ह्यांचा विचार करता तो शासनाला तेवढा वेळ नाही, पण निदान त्यांचं कमीत कमी त्यांना HIV एड्स पासून तरी का बचाव करू नये हा दृष्टिकोन शासनाचा आहे. परंतु आमच्यासारख्या संस्था काय विचार करतात की आपल्याला त्या माध्यमातून कुठेतरी तळागाळात काम करायला मिळते, मग आपण असं का करू नये की मानवतेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे आपल्याला त्या संस्थेने आपल्याला सांगितलं नाही, आपल्याला शासनाने सांगितलं की त्यांचं पुनर्वसन करा, पण जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला काय करतात. म्हणून अशा प्रकारची जवळजवळ आपण 4 ते 5 लोकांना आपला स्टाफ म्हणून आपल्याला संधी दिलेली आहे की जेणेकरून त्यांना तिथेच रोजगाराची संधी उपलब्ध होतील. त्याच्यामागे 2 उद्देश आहेत. एक तर त्या तळमळीने काम करतील की ज्या समाजात पूर्वी आपण होतो त्या समाजासाठी आपल्याला काम करायचं, त्या समाजाचं HIV एड्सचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे, ते कुठेतरी तळमळीने करतील आणि एक चांगल्या प्रकारचं काम आपण समाजासाठी देऊ शकतो. आता यामागचा दृष्टिकोन आहे. सर, आपण एक शिवधनुष्य आपण पेललेला आहे, तर याच्याबरोबर या शिवधनुष्य पेलण्यामागे सुद्धा तुमच्या सहकार्यांचा सुद्धा मोलाचा वाटा असेल, तर तुम्ही तुमच्या सहकार्यांना कसं मोटिवेट करता? सहकारी नेहमीच तत्पर असतात. त्यांनी माझ्यावर एक विश्वास टाकलेला आहे की या ठिकाणी एक संस्था म्हणून चालवताना आपण पाहिलं असेल की अनेक संस्था उदयास येतात, त्या हे जातात, परंतु माझे सहकारी आहेत ते कुठल्याही क्षणी म्हणजे एखाद्या व्यक्ती आपण कुठलाही एक चांगला विषय मांडल्यानंतर त्या 100% त्या मागे उभे राहतात आणि सगळं की ठीक आहे आपण पुढे जाऊया. कारण शेवटी आमचं ध्येय एकच आहे की आपण समाजाची कुठेतरी सेवा, आपण समाजाची बांधिलकी आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला कुठेतरी उभं राहायचं आहे. त्यामुळे अशा महिला सक्षमीकरणाअंतर्गत एक वेगळं काहीतरी करायचं आणि वेगळा आदर्श एक संस्था म्हणून ठेवायचं. म्हणूनच एक कुठलाही राजकीय पाठिंबा न घेता गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी कंटिन्यू उभं आहोत आणि याप्रमाणे पुढेही चालत राहील. कारण आम्हाला एक संस्था म्हणून लोकांसमोर आदर्श ठेवायचा आहे की असंही होऊ शकतं. कारण आज एक मानसिक स्थिती लोकांची अशी आहे की कार्यकर्ते आहेत, युवा कार्यकर्ते आहेत, पण त्यांना अशी मानसिकता वाटते की कोणाला राजकीय पाठिंबा असल्याशिवाय आपण करू शकत नाही. पण विजय क्रीडा मंडळ हे आता हे सगळं आदर्श ठेवायचं आहे की आपण राजकीय पाठिंबा न घेऊन सुद्धा अशा तळागाळातल्या महिलांना कधी चांगलं सहकार्य करू शकतो, त्यांचं सक्षमीकरण करू शकतो आणि हे कुठे ध्येय आमच्या विजय क्रीडा मंडळाने ठेवलेलं आहे. अच्छा सर, आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो रोग संक्रमित होतोय तर त्याच्यामागे काही माणसं प्रसार माध्यमांना दोष देतात. ते असं म्हणतात की प्रसार माध्यमांमध्ये जे काही दाखवलं जातं ते लहान मुलं पटकन ग्रास्पिंग करतात आणि कुठेतरी अपुऱ्या ज्ञानाअभावी ही मुलं या रोगाला बळी पडतात. असं त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं पाहिलं तर कुठल्याही गोष्ट अर्धवट ज्ञान घेतल्यानंतर हीच परिस्थिती होती. कोणत्याही स्थितीत आपण जर बिभत्स स्वरूप त्याला बघितलं त्याच्यामध्ये तर त्या गोष्टी तशा प्रकारचाच हे होतो. परंतु आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. जर तुम्ही त्यांना दाखवलंच नाही पण तरी सुद्धा ते कुठेतरी बघतातच. ही इन्फॉर्मेशन आज सगळ्यांनाच ऍक्सेस आहे. आज तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला सगळीच इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. फक्त जर आपण एखाद्या चित्रपट पाहू शकतो, जर एखाद्या सिने अभिनेत्याने केलेला तो रोमांस बघू शकतो, तर हे एखाद्या चांगलं जे कुठेतरी माहिती देणारं आहे, माहिती पत्रक आहे, ते तुम्ही एखाद्या वेगळ्या स्वरूपात का बघू शकता. जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे गेला तर आपली समस्या सांगतो, तसंच याप्रमाणे हे जर घेतलं तर दृष्टिकोन वेगळ्या प्रकारे होऊ शकतो. जे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असं आपलं मत आहे. ही चर्चा आपण पुढे अशीच चालू ठेवणार आहोत, पण सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर आपण पुन्हा या चर्चेत सहभागी होणार आहोत.
S9च्या व्यक्तिवेध या विशेष सदरात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण आता ही चर्चा पुढे अशीच चालू ठेवणार आहोत. सर, माझा आता पुढचा असा प्रश्न आहे की माध्यमिक शाळांमध्ये लैंगिक शिक्षण चालू करण्याचा सरकारने मध्ये प्रस्ताव ठेवलेला होता, पण हा प्रस्ताव नंतर कुठेतरी बारगळला गेलेला. तुम्हाला काय वाटतं की हा जर प्रस्ताव तसा मंजूर झाला असता तर एक महत्वाचा हत्यारच समजू शकलो असतो का आपण या आजारावर मात करण्याचं, लैंगिक शिक्षण? त्याचा बराचसा फायदा झाला असता. कारण का असं की मगाशी जसं मी नमूद केलं त्याप्रमाणे एक अपुरं ज्ञान कुठेतरी त्यामुळे फरक पडतो. त्या अपुऱ्या ज्ञानामुळे आपल्याला असं वाटतंय की ह्या अपुऱ्या ज्ञानामुळे लोक उत्सुकता असते त्यांना की आपल्याला कशा प्रकारचं हे जास्तीत जास्त मिळवता येईल. आणि ते मिळवण्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारचं ज्यांना अपुरं ज्ञान आहे त्यांच्याचकडे लोक जातात. त्यामुळे ते वेगळं त्यांना मिसगाईड केलं जातं. आणि म्हणूनच एक वेगवेगळ्या मार्गाने, जसं काही लोकांना अजून बऱ्याचशा गोष्टींची माहितीच नाही आणि तेच जर प्रॉपर शास्त्रीय शिक्षण दिलं, जे शास्त्रीय दृष्ट्या कविताला जर मिळालं आणि ते शिक्षण म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं तर त्याला विविध स्वरूप यायची गरजच नाही. जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर आपली व्यथा सांगतो, मग तो त्याच्याकडे लिंग बघितलं जात नाही, मग तो स्त्री असो या पुरुष असो त्याला आपण सगळं सांगतो. त्याचप्रमाणे जर आपण त्या दृष्टिकोनातून जर त्या शिक्षकाने विचार केला किंवा त्या विद्यार्थ्याने विचार केला त्याला विविध स्वरूप यायची गरज नाही. बरोबर आहे. सर, आपण एड्स बाधित ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांच्याशी निगडीत सुद्धा एक आपण प्रोजेक्ट केलेला होता, त्या प्रोजेक्टबद्दल आम्हाला थोडं. अशा प्रकारे 3 उपक्रम संस्थेच्या वतीने कार्यरत, एक T वॉर्डमध्ये, एक N वॉर्डमध्ये आणि एक L वॉर्डमध्ये. या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून कार्यरत महिला कार्यकर्ते घरोघरी जातात आणि त्या महिलांना HIV एड्स बाबत माहिती देतात. आणि ही माहिती देताना त्यांना असं तपासलं जातं की कोणी गर्भवती स्त्रिया आढळतात का, आणि त्या ठिकाणी त्यांना असं सांगितलं की तुम्ही गव्हर्नमेंटच्या जो हे आहेत इस्पितळ आहेत तिकडे जाऊन तुम्ही रजिस्टर करा, जेणेकरून तिकडे सगळ्या सुविधा मोफत उपलब्ध आहेत. मग त्या ठिकाणी HIV टेस्टिंगची सुविधा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध आहेत. आणि त्याच्या मागे हे ध्येय आपलं काय आहे की पालकांपासून बालकांना होणारा HIV एड्स थांबवण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे. कारण शासनाने आता तो प्रयत्न, म्हणजे पूर्वी त्याची संख्या 30% मानली जायची, तर 30% मध्ये सुद्धा आता ती संख्या आपण जो बालक आहे त्या बालकाला आपण HIV पासून वाचवू शकतो. त्या दृष्टिकोनातून त्या शासनाच्या वतीने नेव्हरोपिन ही टॅबलेट दिलेली आहे. आणि नेव्हरोपिन टॅबलेट ही प्रसूतीच्या अगोदर त्या मातेला आपण 2 तास अगोदर दिलं आणि त्या बालकाला सुद्धा जर ती टॅबलेट जन्मानंतर दिल्यानंतर आपण त्याचं कुठेतरी थांबवू शकतो. त्या बालकाला आपण HIV ची लागण होणार नाही काळजी घेऊ शकतो. कारण तसं बघायला गेलं तर शास्त्रीयदृष्ट्या 30% चान्सेस असं सांगितलं जातं. त्यामुळे ही जी टक्केवारी आहे, हे शासनाने जे धोरण अवलंबिलं आहे त्या दृष्टिकोनातून अशा बऱ्याचशा प्रमाणात आपण असं कुठेतरी पाहतोय की याचा सक्सेसफुल आहे. कारण आपण 18 महिन्यानंतर या मुलांची टेस्ट करतो, तसं त्याचं 6 महिने 12 महिन्यानंतर पण टेस्ट केली जाते, पण 18 महिन्यानंतर फायनल टेस्ट केली जाते. आणि तिथे असं कुठेतरी पाहिलं जातं की या मुलाला HIV ची बाधा झाली आहे की नाही. आणि असं आढळून आलंय की बऱ्याचशा अंशी की ह्या मुलांना HIV ची बाधा झालेली नसते जर आपण ते प्रॉपर केअर घेतली. जर आपल्या आमचे कार्यकर्त्या त्याच्या प्रसूतीच्या वेळेला अशा स्त्रिया आढळल्यानंतर त्याच्या प्रसूतीच्या वेळेला काळजी घेतली जाते की त्या बाळाला कसं नेव्हरोपिन मिळेल, त्याच्या मातेला कसं नेव्हरोपिन मिळेल, ही काळजी आमच्या कार्यकर्त्या घेतात. आणि प्रत्येक वेळेला ज्या वेळेला कुठे डिलिव्हरी असेल त्यावेळेला त्यांची ड्युटी संपलेली असेल तरी सुद्धा मुद्दाम त्या हॉस्पिटलमध्ये जातात आणि त्या हॉस्पिटलमध्ये ती काळजी घेतात. एक प्रशंसनीय असं काम आपल्या मंडळाच्या बॅनर खाली होत आहे, त्याच्याबद्दल अभिनंदन. आपलं कौतुक करावं तितकंच कमी आहे. सर, एक पुढचा प्रश्न मी विचारू इच्छितो की ग्रामीण भाग हा शहरी भागापेक्षा खूप मागासलेला असतो. तिथे टेलिव्हिजन आणि मास मीडिया तिथे कमी याच्यामध्ये पोचलेले असतात, रेंजमध्ये पोचलेले असतात. तर तुमचा काय अनुभव आहे की ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यात कंपॅरिझन केलं तर कोणत्या भागांमध्ये या रोगाचं प्रमाण जास्त आहे? तसं पाहायला गेलं तर समजा आता आम्ही संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात म्हणजे अंगणेवाडी येथे एक मोठी जत्रा असतो, त्या जत्रेमध्ये आम्ही दरवर्षी 1999 पासून आम्ही तिकडे जातोय. सुरुवातीला लोकांना असं वाटतं की ग्रामीण भागात हे कशासाठी येत आहे, परंतु आज काळाची गरज आहे. काळाची गरज याच्यासाठी आहे की ठीक आहे की जसं आपण म्हटलं तेव्हा ग्रामीण भागात एवढी हे नाही आहे, परंतु तिथल्या लोकांना सुद्धा याच्यातली माहिती आहे. अगदीच माहिती नाही असं नाही, कारण
त्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा त्यांच्याकडे पाहतो तेव्हा त्यांना HIV एड्स कुठलं तरी हे आहे हे त्याप्रमाणे आपण त्यांच्याकडे हे करतोय आणि त्याच्यामधून आपण जेव्हा त्यांना माहिती देतो तेव्हा त्यांना थोडीफार माहिती असते, फक्त शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांना माहिती देणं गरजेचं असतं. आणि ही माहिती देताना आपल्याला कुठेतरी असं वाटतं की ही माहिती देणं गरजेची का असते. तुम्हाला सांगतो की काही वेळेला मुंबईतून उपचारासाठी लोक गावी जातात, बरोबर आहे, आणि त्या ठिकाणी ते उपचार करताना त्यांना ती जाणीव असणं गरजेचं असतं. कारण इथे आपण एकूण पाहिलं की आज एवढी जनजागृती होऊन सुद्धा काही लोक त्यांना हात लावायला सुद्धा घाबरतात. बरोबर. HIV बाधित व्यक्तींना आजही लोक हात लावायला घाबरतात. आपण जर उलट्या बाजूने विचार केला तर आज आमच्या संस्थेमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये 10 लोक जवळजवळ HIV बाधित आहेत. त्यांच्याबरोबर इतर कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे असं कुठलंच हे नाहीये. तरी पण आज त्या ग्रामीण भागात जरी अशा प्रकारची जाणीव कुठेतरी करण्याच्या दृष्टिकोनातून संस्थेच्या वतीने हा प्रयत्न केला जातो. परंतु जसं आपण म्हणालात की ज्या पद्धतीने तिथे मीडिया नाहीये पण तरीही लोकांना माहिती आहे. ठीक आहे, एकदम खेडोपाडी माहीत नसेल, परंतु या ठराविक गावांमध्ये किंवा ठराविक ज्या ग्रामीण भागात आहेत त्यांना माहिती आहे की HIV एड्स काहीतरी आहे. शास्त्रीय दृष्ट्या जरी त्यांना माहीत नसेल तरी या सगळ्या गोष्टींची त्यांना जाणीव आहे. परंतु तिथे लागण होण्याचे प्रमाण त्याप्रमाणे कमी आहे. सर, आता एक तुम्ही असा मुद्दा उपस्थित केलेला की कुठेतरी अजूनही एवढा प्रसार झालेला, या रोगाबद्दल प्रसार झालेला असताना सुद्धा कुठेतरी लोक या व्यक्तींच्या संपर्कात येण्यासाठी घाबरतात, त्यांच्याशी नीट व्यवस्थित बोलत नाही, त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत, व्यवस्थित व्यक्तीशी संबंध ठेवत नाहीत. तर आतापर्यंत तुमचा एक्सपिरियन्स काय या बाबतीत? त्या एक्सपिरियन्स असाच आहे की या ठिकाणी अनेकशी लोक सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो त्यांना अजून तेवढं वाटत नाही की हा आपला प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना असं वाटतं की HIV एड्स हा दुसऱ्याचा प्रॉब्लेम आहे. HIV एड्स हा फक्त एखाद्या विषयावरती स्त्रियांपुरती मर्यादित आहे. पण आज जर आपण एका जनरल कम्युनिटीमध्ये बघितलं, आपण जर सर्वेक्षणाचा हे घेतला, आढावा घेतला, तर तुम्हाला लक्षात येईल की आज जनरल कम्युनिटीमध्ये म्हणजे आज सर्वसाधारण कुटुंबांमध्ये सुद्धा HIVची बाधा अनेक स्त्रिया आढळतात आणि नाहक आढळतात की ज्यांना कधी असं माहीत सुद्धा नसतं की आपण असं काहीतरी असू शकेल. आणि म्हणूनच काही ठिकाणी अजूनही म्हणजे अजून आम्ही काही प्रकल्पांमध्ये जेव्हा आम्ही काम करण्यासाठी ऍप्लिकेशन्स मागवतो तेव्हा एखाद्या अकाउंटंटच्या पोस्टसाठी सुद्धा सुशिक्षित सुद्धा ज्या व्यक्ती असतात त्या सुद्धा म्हणतात नाही HIV एड्स आहे म्हणून मला ते कठीण आहे, मी काय काम करू शकेन की नाही शंका आहे. कारण काय लोकांची मानसिकता असं वाटतं की HIV एड्स म्हणजे काहीतरी लैंगिकतेशी निगडीत आहे, त्यामुळे आपण त्याच्याकडे पाहायचंच नाही. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज जनरल कम्युनिटीतून जर एवढा HIVचे इन्फेक्शन आढळते तर सर्वसामान्य ज्या स्त्रिया आहेत, एखाद्या माता भगिनी आहेत ज्यांना याची लागण फेस करावी लागते, जी समाजामध्ये फेस करतायत आणि समजा त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर ते एकट्या पडतायत, मग अशा वेळी जर त्यांच्याकडे जर त्याप्रमाणे त्यांच्या पाठी कोणतरी उभे राहिले नाहीत तर ह्या HIVचा प्रसार व्हायला आणखीन कितीतरी लाखो पटीने होईल. कारण याचं HIVची जी लक्षणं असतात ते तुम्हाला वर करणे दिसणार नाही. जवळजवळ 8 ते 10 वर्ष एखादा व्यक्ती व्यवस्थित काळजी घेतो, तुम्ही त्याला बाहेर ओळखू शकणार नाही. म्हणूनच त्याची भावना जर तुम्ही त्याला दुखवलं, जर त्याच्यामध्ये कुठली सुडाची भावना उत्पन्न झाली तर त्याच्या माध्यमातून अनेक लोकांना त्याचा बळी पडावं लागेल. त्याच्या व्यतिरिक्त जर त्याला चांगली भावना दिली, त्याच्या मागे उभं राहिलो आपण की नाही आज तुला जरी लागण झाली असेल तर तू समाजाचा बचाव केला पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून ती व्यक्ती विचार करेल आणि त्या माध्यमातून कुठेतरी उभं राहील. म्हणूनच संस्थेच्या माध्यमातून आज विविध स्त्रियांना विविध प्रकल्पात स्त्रियांना समावेश करून घेतलेला आहे, ज्यांना HIVची बाधा झालेली आहे आणि त्या तळमळीने काम करत आहेत. अच्छा सर, आता समाज प्रबोधन हे चांगलंच आहे, पण या क्षेत्रातही एखादा फोकस्ड विचार करणारी माणसांची फार कमतरता आहे. आता तुम्ही या क्षेत्रात गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? फोकस्ड विचार करणं, कारण त्याच्या मागे ध्येय असावं लागतं, त्या ध्येयाच्या मागे पळणारे लोक पाहिजेत आणि तेवढा वेळ सुद्धा पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या गोष्टी करत असताना आपण मुख्य एक विजय क्रीडा म्हणून की वेगळं ध्येय आता समोर ठेवलं आणि त्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे. सर, आपण तळागाळात उतरून या एड्स निर्मूलनामध्ये आपण सहभागी झालात, त्याबद्दल आपलं म्हणावं तितकंसं कौतुक फार कमीच आहे. आपण आज आमच्या इथे स्टुडिओत येऊन आमच्या प्रेक्षकांना एक अमूल्य असं मार्गदर्शन केल्याबद्दल आपलं धन्यवाद. S9च्या टीमकडून आपलं धन्यवाद. तर हे होते संतोष कासले, ज्यांनी आतापर्यंत तळागाळात मध्ये जाऊन एड्स जनजागृतीबद्दल माहिती देण्यासाठी खारीचा वाटा उचललेला आहे. पुढच्या सत्रात आपण भेटणार आहोत एका नवीन व्यक्तीसह, नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.